हाय, ही आहे कोथरूडमधली एक प्रसन्न अशी सकाळ. मावशीकडे आले माहेरपणासाठी आणि मस्त असा पाऊस पडतोय. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या छानशा वातावरणात मस्तपैकी मावशीच्या हातचे धिरडे आणि गरम गरम चहा याचा आस्वाद घेते. खूप छान वाटतंय. मे महिन्यातली सुट्टी ही खऱ्या अर्थाने एन्जॉय करते. सुंदर असा पाऊस पडतोय. गुलमोहर, मस्त असे पक्ष्यांचे आवाज. या मस्तपैकी वातावरणात पावसात छान गरम गरम असं तांदळाचं घावण, त्याच्यासोबत चहा, मज्जा. मस्त गरम गरम तांदळाचं घावण आणि चहा. वाव. खरंच सॉलिड आहे. वीज पण कडाडते. मावशीच्या घराचं वैशिष्ट्य की खिडकीतून खूप छान असा व्ह्यू. कधी कधी ते धनेश पक्षी दिसतात, पोपट, साळुंक्या, सुंदर असे पक्ष्यांचे आवाज असतात. सकाळी सकाळी कोकिळेचा आवाज आणि सुंदर असा व्ह्यू आहे. खूप छान बनवलेत मावशीने. सुंदर. मिस यू सुशांत, कविता, रियो अँड त्रिशा. मी इथे मस्त चिल करते. थँक्यू मावशी. तरी माझी मावशी हिच्या हातचे तांदळाचे घावण मी खाल्लेले आहेत आणि खूप उत्कृष्ट होते. हिचं यूट्यूब चॅनल आहे छायाज रेसिपी म्हणून, नक्की बघा आणि ट्राय करा. आणि खूप सुंदर अशा तांदळाच्या घावणासाठी थँक्यू सो मच. तसं तांदळाचे घावण काढायला ना खूप स्किल लागतं. ते कोकणी लोकांना जमतं, त्यांच्याकडे तो बिडाचा तवा आणि त्यांना ते जमतं. पण आपल्याला थोडंसं अवघड जातं. म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये जर 3 वाटी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर 1 वाटी तुम्ही बेसन घ्या, म्हणजे छोटी वाटी 1 वाटी बेसन घ्यायचं. मग त्याने बाइंडिंग चांगलं होतं. आणि प्लस मी त्याच्यामध्ये थोडंसं कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण ठेचा टाकते. त्यामुळे ते मसाला घावण खूप छान होतात. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा.